गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण शिकणार आहोत मॅथमॅटिकल लॉजिक. आणि मॅथमॅटिकल लॉजिक या चॅप्टरला 8 मार्कांचा वेटेज आहे. हा चॅप्टर स्कोरिंग आहे आणि अतिशय इझी आहे. सो आपण पूर्णपणे त्याच्याकडे कॉन्सन्ट्रेट करूयात. सो लेट स्टार्ट. मॅथमॅटिकल इज अ लॉजिकल सब्जेक्ट अँड ट्रायज टू बी एक्झॅक्ट. मीन्स हा सब्जेक्ट पूर्ण लॉजिकल आहे. लॉजिकल्स मीन्स लाईक तुम्ही असं म्हणू शकता की आता सपोज जर मी एखादं वाक्य बोलले की सूर्य पूर्वेकडे उगवतो. आता हे काय आहे? खरं आहे का खोटं आहे? ऑब्वियस हे खरं आहे. खरं असल्यामुळे हे एक विधान झालं. विधान मीन्स काय? स्टेटमेंट. जी एखादी वस्तुस्थिती खरी असू शकते किंवा खोटी असू शकते. अशा वेळेस जर कंडिशन येत असेल तर त्याला स्टेटमेंट म्हटलं जातं. म्हणजे सिंपल बोलण्यासारखं गेलं तर एकदम नॉर्मली लक्षात घ्यायचं की एक स्टेटमेंट बोलतो आपण, एक वाक्य बोलतो आणि वाक्य खरं असू शकतं किंवा खोटं असू शकतं. त्याच्या व्हॅल्यूज असू शकतात किंवा ट्रू किंवा फॉल्स. एक तर तुम्ही खरं बोलताय, अदरवाईज तुम्ही खोटं बोलताय. जर ती कंडिशन इथे येत असेल तर त्या वाक्याला तुम्ही स्टेटमेंट म्हणता, विधान म्हणता. तर विधान येतं कुठे? विधान लाईक असर्टिव्ह सेंटेन्स मीन्स तुम्ही डिक्लेअर केलं आहे. ते तुम्ही असं नाही म्हटले की सूर्य दक्षिणेला उगवला, उद्या पश्चिमेला उगवला, माझा मूड आहे म्हणून इथे उगवतो, असं काहीच नसतं. तो एकाच दिशेने उगवतो आणि ते जगजाहीर आहे आणि ती युनिव्हर्सल ट्रूथ आहे. म्हणजे सगळ्यांना माहीत आहे आणि ते तसंच घडतं. सो तुम्ही त्याला स्टेटमेंट म्हणू शकता. एक डिक्लेअर करता तुम्ही. असं म्हणत नाही आहे की तुम्ही अज्युम केलं, तुम्ही आले, तुम्ही म्हटले नाही आज सूर्य इथूनच उगवला, आज माझीच हवा. लाईक तसं काहीच नाही. सेम फक्त डिक्लेरेटिव्ह मीन्स काय? डिक्लेरेटिव्हचा मिनिंग काय घ्यायचं आहे? जे हिस्टॉरिकल ट्रूथ आहेत किंवा जे असे ठाम आहेत की ते बदलू शकत नाही. एक तर तुमचं वाक्य खरं असू शकतं किंवा फॉल्स असू शकतं किंवा खोटं असू शकतं. तर अशा विधानांना तुम्ही स्टेटमेंट म्हणू शकता. आणि या स्टेटमेंटला तुम्ही PQR या सिम्बॉलमध्ये तुम्ही मेन्शन करू शकता. आता स्टेटमेंट, ट्रूथ व्हॅल्यू ऑफ अ स्टेटमेंट. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ अ स्टेटमेंट म्हणजे काय? तुमच्या स्टेटमेंटची व्हॅल्यू एकतर T असू शकते म्हणजे ट्रू, अदरवाईज फॉल्स असू शकते म्हणजे फॉल्स. मीन्स काय? तुम्ही दिलेलं स्टेटमेंट एक ट्रू असू शकतं किंवा फॉल्स असू शकतं. जर ते खरं असेल तर त्याची व्हॅल्यू ट्रू, जर ते खोटं असेल तर त्याची व्हॅल्यू फॉल्स. ॲज सिम्पल ॲज. तर आता हे सगळे व्हॅल्यूज, स्टेटमेंटच्या व्हॅल्यूज आपण पुढे ट्रूथ टेबलसाठी यूज करणार आहोत. आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की लॉजिक, मॅथमॅटिक्समध्ये लॉजिक काय? मॅथमॅटिक्समध्ये सगळंच काय लॉजिक आहे. तुम्हाला तुमच्या अशा लाईक तुम्हाला फक्त खोट्या आन्सर्सवरून तुम्हाला मार्क भेटत नाही. तुम्हाला मार्क कशामुळे भेटतात? खरे आन्सर्स दिले तर. जर स्टेप वाईज तुम्ही बरोबर गेले तरच तुम्हाला मार्क असतात. तसंच या चॅप्टरमध्येही तसंच आहे. जर तुमचे स्टेप्स बरोबर असतील तर तुम्हाला मार्क पूर्ण भेटतात. जर तुमचे स्टेप्स पूर्ण चुकीचे असतील तर तुमचे मार्क ऑब्व्हियस तिथे कट होणार आहे. सो म्हणून या चॅप्टरमध्ये पूर्ण लॉजिकली विचार केलेला आहे. सो हा लॉजिक शब्द आला कुठून? तर हा लॉजिक शब्द ग्रीक वर्ड आहे आणि तो ग्रीक वर्डमधला लोगोस या शब्दावरून लॉजिक शब्द आलेला आहे. म्हणजे लोगोस म्हणजे काय? रिझन. रिझन म्हणजे कारण. जर तुमचं कारण प्रॉपर असेल तरच तुमची व्हॅल्यू ट्रू असणार आहे, अदरवाईज तुमची व्हॅल्यू फॉल्स असणार आहे. सो दॅट्स इट फॉर द डे. सो आता आपण एक्झाम्पल्स बघणार आहोत. स्टेटमेंट कोणते आणि नॉन स्टेटमेंट कोणते. सो पहिली लाईन आहे, फॉलोइंग सेंटेन्स आर स्टेटमेंट. आता इथे एक्झाम्पल दिलेले आहेत तुम्हाला. फर्स्टवाला एक्झाम्पल बघा, सन रायझेस इन द ईस्ट म्हणजे सूर्य पूर्वेला उगवतो. आता हे सांगा, हे ट्रू आहे का नाही, फॉल्स आहे का ट्रू आहे? ऑब्व्हियसली ट्रू आहे. त्याच्यानंतर सेकंड सेंटेन्स, सेकंड स्टेटमेंट बघा, 5 × 2 = 11. आपल्याला माहीत आहे 5 × 2 किती? ऑब्व्हियस 10. आणि इथे व्हॅल्यू किती दिलेली आहे त्यांनी? 11 दिलेली आहे.
याची मग या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे? फॉल्स असणार आहे. थर्ड एक्झाम्पल आहे एव्हरी ट्रायंगल हॅज 3 साइड्स. मीन्स त्रिकोणाला फक्त 3 बाजू असतात. म्हणजे प्रत्येक त्रिकोणाला किती बाजू असतात? 3 बाजू असतात. हे खरं आहे का खोटं? हे खरं आहे. म्हणजे ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काय झाली? ट्रू झाली, म्हणजेच टी. सेकंड क्वेश्चन बघा. सेकंड क्वेश्चन, फॉलोविंग सेंटेन्स आर नॉट स्टेटमेंट्स. का नाही आहेत ते स्टेटमेंट्स? बघा, आपण जाऊयात तिथे. फर्स्ट आहे प्लीज गिव्ह युअर पेन. म्हणजे आपण रिक्वेस्ट करतोय. रिक्वेस्टला ट्रू किंवा फॉल्स व्हॅल्यू नसते. सेकंड आहे व्हॉट इज युअर नेम. हा आपण क्वेश्चन केला समोरच्याला. आपण त्याला एखादं विधान नाही सांगितलं. आपण काय केलं इथे? क्वेश्चन केला. हा काय झाला? इंट्रॉगेटिव्ह. ऑब्वियस हा स्टेटमेंट नाही आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येतं आहे का की इंट्रॉगेटिव्ह, एक्सक्लामेटरी, कमांड, ऑर्डर, रिक्वेस्ट, सजेशन हे स्टेटमेंट नाही आहेत. म्हणजे तुम्ही कोणाला क्वेश्चन विचारला किंवा कोणाला रिक्वेस्ट केली किंवा तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल आश्चर्य दाखवलं किंवा तुम्ही कोणाला ऑर्डर सोडली, कमांड केली, सजेस्ट केलं तुम्ही, प्लीज सीट हिअर, लाईक तुम्ही बोलू शकता असं. रिक्वेस्ट, इंट्रॉगेटिव्ह, एक्सक्लामेटरी, कमांड, ऑर्डर आर नॉट स्टेटमेंट. स्टेटमेंट means it's a declarative sentence. It has a true, otherwise false value only. So first क्वेश्चन मध्ये जे 3 एक्झाम्पल दिलेले आहेत ते प्रॉपर स्टेटमेंट आहेत. फर्स्टची व्हॅल्यू सन रायझेस इन द ईस्ट, त्याची व्हॅल्यू आहे ट्रू. सेकंडची व्हॅल्यू 5 × 2 = 10, पण इक्वल टू दिलेला आहे तुम्हाला 11, म्हणजे त्याची व्हॅल्यू आहे फॉल्स. आणि थर्ड, एव्हरी ट्रायंगल हॅज 3 साइड्स. ऑब्वियस ट्रायंगलला 3च साईड असतात का 4 असतात? नाही, 3च असतात ना. सो या स्टेटमेंटची व्हॅल्यू सुद्धा काय झाली? ट्रू झाली. मी परत सांगते तुम्हाला की इंट्रॉगेटिव्ह, एक्सक्लामेटरी, कमांड, ऑर्डर, रिक्वेस्ट, सजेशन हे स्टेटमेंट नाही आहेत. स्टेटमेंट फक्त डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असतात. So now consider the following examples. Let us start with first. First is given 3x upon 2 minus 9 is equal to 0. We have to determine is this sentence is statement or not. So 3x upon 2 minus 9 is equal to 0. यामध्ये तुम्ही बघू शकता की कोणत्या व्हॅल्यूला एक्झॅक्टली ती कंडिशन मॅच होते. जर आपण कन्सिडर केलं 6 तर त्याच्यामध्ये 6 व्हॅल्यू ही पुट केल्यानंतर बघा तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. 3 × 6 अपॉन 2 मीन्स 18/2 मायनस 9 इज इक्वल टू 0. एक्झॅक्टली आन्सर 0 होते. पण आपण जर कन्सिडर दुसऱ्या व्हॅल्यूसाठी केली, सपोज x इज इक्वल टू 9, तर ती कंडिशन सॅटिस्फाय होत नाही आहे. सो त्याचं सोल्युशन काय आहे की फर्स्ट एक्झाम्पल हे फक्त 6साठी व्हॅलिड आहे, पण अदर्स दुसऱ्या व्हॅल्यूसाठी ते इनव्हॅलिड आहे. सो आपण त्याला सोल्युशन असं देऊ शकतो, फॉर x इज इक्वल टू 6 इट इज ट्रू, बट फॉर अदर दॅन 6 इट इज नॉट ट्रू. समजलं ना? सेकंड एक्झाम्पल, ही इज टॉल. आपण एखाद्याबद्दल सांगतोय की तो उंच आहे, ठीक आहे, पण आपण जर दुसऱ्या व्यक्तीला कन्सिडर केलं इथे तर तो उंच असेलच असं नाही. सो प्रत्येक पर्सननुसार त्याची हाईट डिसाईड केलेली असते. सो आपण इथे सोल्युशन कोणतंच देऊ शकत नाही. सो ह्याचं सोल्युशन डिरेक्टली असं आहे की वी कॅनॉट डिटरमाइन दी ट्रूथ व्हॅल्यू ऑफ दिस सेंटेन्स. थर्ड एक्झाम्पल आहे मॅथमॅटिक्स इज अन इंटरेस्टिंग सब्जेक्ट. मीन्स मॅथमॅटिक्स हा माझ्यासाठी इंटरेस्टिंग आहे, पण तुमच्यासाठी आहे का? किंवा दुसऱ्यांसाठी असू शकतो का? नाही. म्हणजे इथे कसं प्रत्येक पर्सनवर डिपेंड असणार की त्याला मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट आवडतो की नाही. आणि फोर्थ आहे इट इज ब्लॅक इन कलर.
जर सपोज तो ब्लॅक कलरमध्ये आहे, ब्लॅक कलरचा टी शर्ट त्याने घातला आहे, असं नाही की दुसऱ्या पर्सनने सुद्धा ब्लॅक कलरचा टी शर्टही घातला पाहिजे. सो अशा सेंटेन्सला म्हणजे पर्सन टू पर्सन्स जर चॉईसेस व्हॅरीज होत असतील तर त्या सेंटेन्सला आपण काय म्हणायचं आहे, ओपन सेंटेन्स. अदरवाईज त्याची व्हॅल्यू आपण क्लिअरली ट्रू आहे का किंवा फॉल्स आपण डिक्लेअर करू शकतो. So now we are going to study logical connectives, simple and compound statements. So first we are taking connectives. The words or phrases which are used to connect two statements are called logical connectives. Means जे शब्द किंवा दोन वाक्यांना जोडण्यासाठी जे शब्द आपण यूज करतो त्यांना लॉजिकल कनेक्टिव्स म्हणतात. मीन्स जसं की अँड, ऑर, इफ देन, इफ अँड ओनली इफ, नॉट, हे शब्द आपण दोन वाक्य किंवा दोन शब्द कनेक्ट करण्यासाठी यूज करतात. त्याला काय म्हणायचं आहे, लॉजिकल कनेक्टिव्स इन मॅथमॅटिक्स. अँड सेकंड, सिम्पल अँड कंपाऊंड स्टेटमेंट. A statement which cannot be split further into two or more statement is called simple statement. Means एखादा स्टेटमेंट तुम्ही दोन किंवा तीन पार्टमध्ये स्प्लिट करू शकत नाही. मीन्स लाईक 3 and 5 आर ट्विन प्राइम्स. 3 and 5 आर ट्विन प्राइम्स मीन्स 3 आणि 5 हे दोन प्राइम आहेत, प्राइम्स आहेत. तुम्ही या स्टेटमेंटला दोन टाईपमध्ये लिहू शकत नाही. जसं की फर्स्ट एक्झाम्पल आहे 3 इज अ प्राइम अँड 4 इज अ इवन नंबर. या दोघांना आपण, या स्टेटमेंटला आपण दोन पार्टमध्ये लिहू शकतो. लाईक 3 इज अ प्राइम फुल स्टॉप. सेकंड सेंटेन्स इज 4 इज अन इवन नंबर. मीन्स या एका स्टेटमेंटला आपण स्प्लिट करून दोन वेगवेगळ्या स्टेटमेंटमध्ये लिहिलेलं आहे. याला कंपाऊंड म्हणतात. पण 3 and 5 आर ट्विन प्राइम्स या स्टेटमेंटला आपण स्प्लिट करू शकत नाही. सो हे स्टेटमेंट झालं तुमचं सिम्पल. ज्यांना आपण स्प्लिट करू शकतो त्यांना कंपाऊंड स्टेटमेंट म्हणतात. सो नाव वी आर गोइंग टू स्टडी कंजक्शन. इफ टू स्टेटमेंट्स आर कंबाइंड युजिंग कनेक्टिव्स अँड देन इट कॉल्ड ॲज कंजक्शन. मीन्स इथे आपल्याला काय सांगितलं आहे की जर दोन स्टेटमेंट कंबाईन करण्यासाठी अँड हा कनेक्टिव्ह यूज केला तर त्या स्टेटमेंटला त्याला तुम्ही कंजक्शन म्हणू शकता. इन अदर वर्ड्स, सपोज जर पी अँड क्यू हे दोन स्टेटमेंट आहेत तर पी अँड क्यू इज कॉल्ड ॲज अ कंजक्शन. मीन्स पी अँड क्यू याला तुम्ही काय म्हणू शकता, कंजक्शन. कंजक्शन मीन्स स्टेटमेंटमध्ये दोन स्टेटमेंटला कनेक्ट करण्यासाठी एक कनेक्टिव्ह यूज केला तो म्हणजे अँड, आणि त्या स्टेटमेंटला तुम्ही म्हणू शकता कंजक्शन. याला डिनोट करतात पी अँड कॅप क्यू. तुम्ही बघू शकता येलो लाईन, पी कॅप क्यू याला तुम्ही कंजक्शन म्हणू शकता. मीन्स पी कंजक्शन क्यू किंवा पी अँड क्यू. द कंजक्शन पी अँड क्यू इज सेड टू बी ट्रू इफ अँड ओनली इफ बोथ P and Q आर ट्रू. तुम्ही इथे तुम्ही टेबल बघू शकता की सपोज तुमचं P स्टेटमेंट हे ट्रू आहे आणि Q स्टेटमेंट हे ट्रू आहे तरच तुमची व्हॅल्यू काय असणार आहे, P अँड Qची ट्रू असणार आहे, अदरवाईज फॉल्स असणार आहे. म्हणजे हे काम करतं जसं मल्टिप्लिकेशनसाठी. T म्हणजे तुमचा 1 अँड Q म्हणजे फॉल्स म्हणजे 0. मीन्स 1 into 1 is 0, 1 into 1 is 1, अदरवाईज इन अदर केसेस इज इक्वल टू 0. मीन्स सगळ्या केसेसमध्ये हे फॉल्स असतं आणि फक्त एका केसमध्ये हे ट्रू असतं. ती केस म्हणजे तुमचं P हा स्टेटमेंट ट्रू पाहिजे, Q हा स्टेटमेंट ट्रू पाहिजे तरच कंजक्शन काय असणार आहे, ट्रू असणार आहे. अदरवाईज हे बाकीच्या केसेसमध्ये फॉल्स असतात. तुम्ही बघू शकता टेबलमध्ये फर्स्ट लाईनमध्ये टी अँड टी इज ट्रू. सेकंड केसमध्ये टी अँड फॉल्स इज फॉल्स. थर्ड केसमध्ये जर पी फॉल्स असेल अँड क्यू ट्रू असेल तर व्हॅल्यू काय येणार, फॉल्स. अँड फोर्थ केसमध्ये जर दोन्ही स्टेटमेंट तुमचे फॉल्स येणार तर कंजक्शन येणार तुमचं फॉल्स.
सो लास्ट स्लाईडमध्ये आपण बघितलं कंजक्शन. त्याच्यामध्ये अँडची कंडिशन होती. अँडची कंडिशन फक्त ट्रू तेव्हाच असते जेव्हा दोन्ही स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू ही ट्रू असणार आहे. आता डिसजंक्शन आपण घेतोय. डिसजंक्शनमध्ये कनेक्टिव्ह हा ऑर यूज केला जातो. इफ टू स्टेटमेंट्स आर कंबाईन बाय यूजिंग द लॉजिकल कनेक्टिव्ह ऑर देन इट्स कॉल्ड ॲज अ डिसजंक्शन. मीन्स दोन स्टेटमेंटला कंबाईन करण्यासाठी ऑर हा कनेक्टिव्ह यूज केला जातो, त्याला डिसजंक्शन म्हटलं जातं. इन अदर वर्ड्स, सपोज जर पी अँड क्यू हे दोन स्टेटमेंट असतील तर त्याला डिसजंक्शनमध्ये आपण कसं लिहू शकतो, तुम्ही येलो लाईन बघू शकता. पी ऑर क्यू असं त्याला म्हटलं जातं आणि त्याचा सिम्बॉल आहे पी व्ही क्यू. व्ही मीन्स तिथे ऑर म्हणायचं आहे, तुम्ही व्ही म्हणायचं नाही आहे. पी ऑर क्यू त्या सिम्बॉलला तुम्ही ऑर म्हणायचं आहे. अँड इट इज रीड ॲज अ पी ऑर क्यू ऑर ओनली डॅश पी. अदरवाईज नॉट डॅश पी, पी डिसजंक्शन क्यू तुम्ही हे म्हणू शकता. त्याला दोन वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही बोलू शकता, पी ऑर क्यू और पी डिसजंक्शन क्यू. याचा ट्रूथ टेबल एकदम सोपा आहे, तुम्ही बघू शकता. सपोज जर पीची व्हॅल्यू ट्रू असेल आणि क्यूची व्हॅल्यूसुद्धा ट्रू असेल तर पी ऑर क्यू रिझल्ट काय देतो तुम्हाला, ट्रू. सेकंड कंडिशन बघा, सेकंड लाईन टेबलची थर्डवाली लाईन बघा. टी, सपोज पीची व्हॅल्यू टी अँड क्यूची व्हॅल्यू एफ असेल तर पी ऑर क्यू काय येणार आहे, टी. याचा म्हणण्याचं मीनिंग काय आहे की तुमच्या दोन्ही स्टेटमेंटमध्ये एखाद्या स्टेटमेंटची व्हॅल्यू जरी ट्रू असली तर तुमचा रिझल्ट, डिसजंक्शनचा रिझल्ट हा ट्रू येणार आहे. अदरवाईज ह्याच्यामध्ये फक्त फॉल्स कधी येणार, जर दोन्ही स्टेटमेंट फॉल्स असतील तर डिसजंक्शन फॉल्स येणार. अदरवाईज सगळ्या केसेसमध्ये हे ट्रू आहे. फक्त एका केसेसमध्ये हे फॉल्स, जर दोन्ही स्टेटमेंटची व्हॅल्यू फॉल्स असेल तरच.